चला नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम पोलीस अंमलदार बांधव जे आपल्या डिपार्टमेंटल PSIची तयारी करत आहेत आणि करू इच्छित आहेत या सर्वांसाठी हा व्हिडिओ घेणं आवश्यक होतं. यापूर्वी सुद्धा मी इथे एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला 1 वर्षभरापूर्वी आणि त्याला तब्बल 15,000 पोलीस कॉन्स्टेबलांनी पाहिलेलं आहे. परंतु अजून सुद्धा काही जणांचे मेसेज की सर आम्हाला हे जी बुक लिस्ट आहे त्याच्यात एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून अजून आपण परत हा व्हिडिओ 10 मिनिटाचा बनवत आहोत. तुम्ही नुकतेच आज बातमी ऐकली असेल की डिपार्टमेंटल PSIच्या जवळपास 400-500 जागांची जाहिरात काढावी असं गृह विभागाचं पत्र DG ऑफिसला गेलेलं आहे वगैरे वगैरे तुम्ही पाहिलं असेल. त्यावर आपण सविस्तर चर्चेनंतर करूयाच. पण इथं मी तुम्हाला या सेशनमध्ये की आपल्या पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करत असताना कोणते संदर्भ ग्रंथ म्हणजे पुस्तक वापरले पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहेत, समजा भूगोलाला 10 प्रश्नांचे वेटेज आहे तर ते 10 पैकी किमान 8 प्रश्नांचा रेफरन्स ॲज इट इज तशाच तसं त्या पुस्तकांमध्ये असलं पाहिजे. कारण आपण पुस्तक बघणार ते परफेक्ट वापरणार किंवा काही नोट्स असणार ते आपण परफेक्ट करणार आणि जर प्रश्न त्याच्यातूनच आले म्हणजे त्या कंटेंटमधनं तर आपला फायदा होतो. अन्यथा म्हणजे आपला धावायचं परंतु कोणत्या दिशेने धावायचं हेही माहीत असलं पाहिजे. इथं 12 रस्ते रिकामे आहेत सध्या. म्हणजेच काय आहे की मार्केटमध्ये ढिगभर संदर्भ ग्रंथ आणि क्लासेस अवेलेबल आहेत. तुम्हाला योग्य दिशा तुम्हाला प्रयत्न करणार तुम्हाला करायचे आहेत परंतु योग्य दिशेने धावणं आवश्यक आहे. तुम्हाला जायचं मुंबईला तर तुम्ही मुंबईच्या रस्त्यानं धावलं पाहिजे. तुम्ही खूप प्रचंड धावलात परंतु साताऱ्याच्या रस्त्यानं धावलात तर त्याला अर्थ राहणार नाही. त्यासाठी योग्य दिशा दर्शन आणि ही जी पुस्तकं आहेत आपले जसे क्लास असतात, शिक्षक असतात, योग्य दिशा दर्शवतात तशी पुस्तकं सुद्धा आपल्या योग्य मार्गाने घेऊन जात असतात. त्यासाठी योग्य पुस्तक वापरणं हे गरजेचं असते. आपण इथं काही पुस्तकं आणि काही नोट्स बाबत चर्चा करूयात. बघा पूर्व परीक्षेसाठी आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोळ आहे की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही एकच झालं म्हणजेच पेपर फर्स्ट पेपर सेकंड 2016 त्याच्यापूर्वी होत तसं. तर त्याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचं काय होणार आहे ते कसं होऊ शकतं त्याच्यावर एक मी स्पेशल व्हिडिओ घेतोच. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला असणारा अभ्यासक्रम विषय आहे तेच राहणार आहेत. जरी एकत्र झालं तरी ते विषय तेच राहणार आहेत. फक्त वेटेजमध्ये उलथापालथ होईल, कमी जास्त होईल. बघा आपण सर्वप्रथम काय पाहूयात की पूर्व परीक्षा आपले विषय आहेत 9. एकूण विषय सध्या तर किती आहेत आपल्याकडे 9 विषय आहेत आणि या 9 विषयामध्ये मग कोणतं पुस्तक आपण अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे 9 विषयासाठी. मग इथं आपलं पहिलंच मराठी व्याकरण हा विषय. मग आपल्याकडे फेमस यासाठी काय पहिलं पुस्तक आहे मो. रा. वाळंबे हे यांचं पुस्तक आहे सरांचं आणि हे पुस्तक सगळ्यांना माहिती फेमस आहे. तुम्ही मोरामी वाळंबे पुस्तक वापरा. एक मी ऑप्शन मध्ये सांगतो तुम्हाला कारण हे पुस्तक सगळीकडे मार्केटमध्ये चालतं आणि एक गरजदार आहे. पण त्यातली तुम्हाला भाषा तितका प्रभावीपणे सगळ्यालाच कळलंच नाही. पण ज्यांनी क्लास जॉईन केलं असतं तर ते क्लास जॉईन केलेल्या मुलांनी हे पुस्तक आणि त्या क्लासच्या नोट्स वापरतात आणखी बेस्ट आहे. या मोरावाळे सरांचं पुस्तक आहे किंवा आता आपण एक पुस्तक आणलंय मार्केटमध्ये जे तुम्हाला मी पुढे दाखवतो ते आपलं वापरलं तरी चालेल. याला मी काय म्हणतो इथं सोबतच एक क्लास नोट्स. ठीक आहे तुम्ही क्लास नोट्स या वापरू शकता आणि आपलं अकॅडमीचं पुस्तक आहे जे मी इथे लिहून तुम्हाला देत नाही परंतु आपलं पुस्तक आहे मराठीचं परिपूर्ण. आपण 17 मेची कंबाईन ग्रुप बी मेन्स आणि 12 जुलैची ग्रुप C मेन्स या पेपर जर पाहिले तर जशाच तसे उदाहरणासहित आपल्या पुस्तकातून आलेलं आहेच. अर्थात आपल्या पुस्तकातून आलेलं म्हणण्यापेक्षा की आपण ट्रॅकवर आहे आणि त्या ट्रॅकनुसारच आपण पुस्तकाची मांडणी केलेली आहे. इथं जर याच्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्ही कोणत्याही ज्या क्लासला असतील त्या क्लासच्या परिपूर्ण नोट्स वापरा कारण त्या शिक्षकाने त्या नोट्स आहेत ते प्रॉपरली बऱ्यापैकी त्या अँगलनं बनवले असतात मागल्या PYQचा अनालिसिस करून अभ्यास करून. मोरा वाळंबेचं पुस्तक सोबतच तुम्हाला क्लास नोट्स त्यासोबत तुम्ही वापरा. हे इंग्लिशमध्ये तुम्हाला एक सांगता येईल की 2 गोष्टीतही सांगतो तुम्हाला ऑप्शनमध्ये. एक तुम्हाला पाल अँड सुरी यांचं पुस्तक आहे. ठीक आहे हे पुस्तक थोडं हाय लेवलचं आहे पण म्हणजे तुम्हाला समजेल असं म्हणजे प्रॉपरली समजेलच नाही. पण मी काय म्हणतो की तुम्ही समजा ऍडजेक्टिव्ह घटक शिकलात तर ऍडजेक्टिव्ह तुम्ही एखाद्या क्लासमध्ये शिकलात आणि त्या क्लासचा तुम्ही नोट्सही वापरल्या सोबत तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास म्हणून तो ऍडजेक्टिव्ह टॉपिक तुम्हाला समजलाय मग ते पाल अँड सुरी म्हणून करायचं. समजा नाऊन तिथं केलं तुम्ही नाऊनच्या नोट्स वाचल्यात पण इथून तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास करू शकता. त्यासाठी पाल अँड सुरी म्हणजे MPSC मध्ये सगळ्याकडे मोरा वाळंबे तसं पाल अँड सुरी पुस्तक आहे आणि ते खूप दर्जेदार आहे. सोबत तुम्हाला ऑप्शन मी इथं सांगतो की आपले महेश पाटील सर आहेत. महेश पाटील सर कोणते शाश्वत अकॅडमीचे महेश पाटील सरांचे तुम्ही नोट्स वापरा किंवा त्यांचं एक पुस्तक आहे पाटील सर यांचं नोट्स स्वरूपात पुस्तक आहे. ठीक आहे लक्षात ठेवा नोटबुक स्वरूपात त्यांचं पुस्तक आहे ते सुद्धा वापरा. मग याला मी नोटबुक म्हणतो म्हणजे त्यांचं पुस्तक आहे नोट्स स्वरूपामध्ये ते वापरा खूप बेस्ट आहे. म्हणजे हे आणि हे दोन्ही कंपल्सरी तुमच्याकडे ठेवा बाकी कुठलं नसलं तरी चालेल.
सोबत इथं आपण आलो इतिहासामध्ये, तर इतिहास आणि समाजसुधारक हा असा एक घटक आहे बघा. समाजसुधारकासाठी मी तुम्हाला एका स्पेशल सांगतोच, सोबतच तुम्ही काय करा, एकच पुस्तक जर घ्यायचं तुम्हाला माहिती आहे तर समाधान महाजन. आता मी तुम्हाला इथं 2 पुस्तक सजेस्ट करू. समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे एक, आणि याच्यामध्येच हे सुद्धा कव्हर केलेत. म्हणजे हे समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहास आणि समाजसुधारक मिळून जाईल. कारण एमपीएससी मध्ये तुम्हाला डिपार्टमेंटलाच फक्त इतिहास समाजसुधारक वेगवेगळे टाकल्यानंतर सगळ्या परीक्षांना इतिहास आणि समाजसुधारक एकत्रित आहे. आणि याच्यात तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक एक, किंवा याला 2 ऑप्शन देतो तुम्हाला. इतिहाससाठी ग्रोवर अँड बेलेकरांचं पुस्तक आहे, ग्रोवर अँड बेलेकर, लक्षात ठेवायचं. बेलेकर एक पुस्तक आहे, पाल अँड सुरी जसं तसं एक पुस्तक आहे हे. आणि समाज सुधारकांसाठी म्हणजे समाजसुधारकसाठी तुम्हाला आपलं गाठाळ यांचं पुस्तक आहे, गाठाळ. म्हणजेच तुम्ही ग्रोवर अँड बेलेकरचं इतिहासासाठी आणि समाज सुधारकासाठी गाठाळ वाचलं तर तुम्हाला सफिशियंट अभ्यास होतो. आणि जर हे 2 नसेल तर हे एकच घ्या, समाधान महाजन सरांचं पुस्तक, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही अभ्यास होऊन जातो. ठीक आहे. गाठाळ सरांच्या पुस्तकातून तुम्ही समाज सुधारक करून जा, त्याच्यात तुमचा प्रश्न एकही बाहेर जाणार नाही, एकही जात नाही. तुम्हाला 5 प्रश्न येतात, एकही जात नाही, मी त्याची गॅरंटी देऊ शकतो. ठीक आहे. आणि ग्रोवर बेलेकर पुस्तक ही जी आहे, या पुस्तकातून मी स्वतः म्हणजे ही 2 पुस्तकं मी वाचतो. मी प्रत्येक परीक्षेला 15 पैकी किमान 13 मार्क घेतलेत इतिहास आणि समाजसुधारक या घटकांमध्ये. ठीक आहे. किमान 13 म्हणतो मी, 15 पैकी 15 घेतलेत इतिहासमध्ये. राज्यसेवेला सुद्धा 15 पैकी 15 घेतलेले आहेत, कारण हे 2च मी पुस्तक वाचायचो. मी हे पुस्तक वाचलेलं नाही, परंतु हे पुस्तक चांगलं मार्केटमध्ये आलं. मग तुम्हाला मी ऑप्शन सांगतोय की हे तुम्हाला, आणि हा इंग्लिश मराठीसाठी मी तुम्हाला हे सांगेल कंपल्सरी अँड टाकतोय तुम्ही, अँड लक्षात ठेवा. म्हणजे हे वाळंबे सरांचं पुस्तक अधिक तुम्ही ज्या क्लासला आहे त्या क्लासची नोट्स प्रॉपर, पाल अँड सुरी अधिक इथं महेश पाटील सरांचं तुम्ही हे पुस्तक वापरा. ठीक आहे. म्हणजे सॉरी, क्लास नोट्स आहे, क्लास नोट्स स्वरूपात पुस्तक आहे ते वापरा. समाधान महाजन सरांचं किंवा हे 2 पुस्तक आहे, म्हणजे हे एक घ्या, हे दोघांसाठी सफिशियंट आहे, किंवा हे एक अधिक हे 2 हे घ्या, कोणी घ्या वापरा, बेस्ट आहे. सोबत तुम्ही थालात तर भूगोलासाठी तुम्हाला इथे मी काय करेल, तर आपल्याकडे दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे, दीपस्तंभ. दीपस्तंभ खूप छान आहे. किंवा याला ऑप्शन म्हणून एक सांगतो मी, ऑप्शन सौदी सरांचं पुस्तक. म्हणजे ऑप्शन सांगितला, दीपस्तंभाचं एक जर पुस्तक तुम्ही इथं केलं, कारण आपल्याला जे विचारलं जातं ना परीक्षेमध्ये ते 8 प्रश्न कसं महाराष्ट्राचे भूगोलावर असतात, आणि 2 प्रश्न सरासरी 2च प्रश्न हे जगाच्या म्हणजे भारताच्या भूगोलावर असतात, आणि ते बेसिकचे असतात. तुम्ही एक तर दीपस्तंभ वापरलं तरी सफिशियंट आहे, किंवा सौदी वापरलं तरी सफिशियंट आहे. सौदीचं मोठं पुस्तक घ्यायचं, भूगोल आणि पर्यावरण, ते घ्या. ठीक आहे. फक्त महाराष्ट्राचे ते नका घेऊ. आणि दीपस्तंभाचं एकच पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल म्हणून, ते घ्या. ठीक आहे. किंवा दोन्ही जर तुम्ही घेतलं, तुमच्याकडे वेळ असेल करायचं असेल तुम्ही दोन्ही घेऊ शकता, पण ऑप्शन मध्ये सांगतोय हे घेतलं तरी सफिशियंट आहे. IMP मला म्हणतो याला. ठीक आहे. अर्थव्यवस्थेसाठी आणि LP साठीच काय कराल तुम्ही, तर एक काम करायचं इथं की, आणि बघा आता या पुस्तकासोबत अधिक क्लास नोट्स, ज्या क्लासचा तुम्ही अभ्यास करतात ते क्लास नोट्स ही वापराच. क्लास नोट्स का असते, खूप महत्वाचे असते. क्लास नोट्स मध्ये शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून आणि शॉर्टकटने महत्वाचा डाटा असतो त्याच्यामध्ये टाकला असतो. इथे आपण LPG अर्थव्यवस्थेसाठी आपल्याकडे कोळंबे सरांचं पुस्तक महत्वाचं आहे, खूप चांगलं आहे, रंजन कोळंबे सर. आणि यासोबतच तुम्ही काय करा, तर क्लास नोट्स, हे क्लास नोट्स कंपल्सरी ठेवा बरं का. क्लास नोट्स जे पुस्तकात काही कंटेंट नसतो अशा या पुस्तकांमध्ये, तो त्या क्लास नोट्स मध्ये येऊ शकतो, जे एक्स्ट्रा कंटेंट गोळा केलेला असतो. पंचायत राजसाठी एकमेव ऑप्शन आहे तो किशोर लवटे सरांचा. किशोर लवटे सरांचा पंचायत राज वापरा, जिंदाबाद. आणि ह्याला अजून क्लास नोट्स, ज्याही क्लासच्या तुम्ही जाताल त्या क्लासची नोट्स इथं सोबत ठेवायची. क्लास नोट्स मध्ये तुम्हाला खूप महत्वाचा डाटा दिला असतो, ते परत आणखी सांगतो. शेजारी राष्ट्र संबंधासाठी फक्त आणि फक्त क्लास नोट्स करा. काय करा, क्लास नोट्स, आणि सोबतच तुम्हाला इथे चालू घडामोडी, कारण चालू घडामोडीचा जो अभ्यास आहे तो चालू घडामोडीच्या अभ्यासामध्ये बराचसा भाग हा शेजारी राष्ट्र संबंधामध्ये विचारला. म्हणजे ह्या 5 प्रश्नांपैकी 2 प्रश्न चालू घडामोडी असतात, 3 प्रश्न त्याच्याशी भौगोलिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असते त्याच्यावर असतात, आणि तो भाग सोपा विचारला तो. चालू घडामोडीसाठी काय करा, तर आपल्याकडे हे आहे परिक्रमा वाचू नका, यासाठी तुम्हाला परिक्रमा वाचायला परवडणार नाही, तर सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे, सिम्प्लिफाईड. यांचं काय करा, एक बघा 6 आहे, 6 घ्या, 6 ही घ्यायची. म्हणजेच तुम्हाला आता 30 जून पर्यंतची एक 6 भेटेल, आणि त्याच्या पुढची 3 माही घ्या, तिमाही म्हणजे त्रैमासिक. त्यांचं 3 महिन्याचे येतं, 6 महिन्याचे येतं, वर्षाचे येतं. आता 6 महिन्याचे घ्या, म्हणजे जानेवारी पासून ते 30 जून पर्यंत असेल, आणि पुढच्या वेळेस तुम्ही
1 जुलै ऑगस्ट सप्टेंबरचं ते त्या ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये येतं, ते घ्या. आणि त्याच्यानंतर पुन्हा घेताना परत तिमाही घ्या, म्हणजे तुमचं पुन्हा वार्षिक घ्यायची गरज नाही. सिम्प्लिफाईड एकमेव केलं तरी चालतंय. अधिक तुम्हाला काय पाहिजे तर क्लास नोट्स, हे ठीक आहे. हे झालं पूर्व परीक्षेसाठी. याच्या बाहेर काहीच करू नका. आणि आम्ही तर क्लास नोट्स मध्ये एवढा प्रॉपर डाटा दिलेला आहे की तुम्ही फक्त क्लास नोट्स केल्या म्हणजे क्लास तर करणारच, क्लासमध्ये शिकवणारच आहे. क्लास नोट्स सोबत तुम्ही जर पुरेपूर क्लास नोट्स केल्या तर त्याच्या बाहेर सुद्धा तुमचा प्रश्न जाणार नाही, एवढे प्रॉपरली बनवले आहेत. मग आता जे काही तुम्ही जिथं क्लास करता, ज्या क्लासचा त्यांनी कसा कंटेंट दिलेला आहे, मोस्ट ऑफ दी चांगलं देतात. जे दिलेलं आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही ते किती प्रमाणात करायचं ते. आम्ही आमच्या पद्धतीने खूप चांगलं दिलं आहे म्हणून आम्ही सांगितले ते. ही पुस्तक लक्षात ठेवा. सिम्प्लिफाईडचं 6 महिने घ्या आता, कारण आता जुलै चालू आहे. ते तुम्हाला मिळेल. त्यात 1 जानेवारी 26 पासूनच्या संपूर्ण गोष्टी मिळणार. आपली परीक्षा वर्षाच्या शेवटी होणार आहे, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरकडे जाईल. त्यावेळेस आपल्या परीक्षेला विचारल्यानंतर ह्या 5च प्रश्न आहेत, त्यामुळे ह्याच वर्षातलं. त्यामुळे सिम्प्लिफाईडचं 6 महिने घ्या, त्याच्यानंतर पुन्हा तिमाहीचे 2 टप्पे घ्या. परराष्ट्र संबंधित फक्त आणि फक्त क्लास नोट्स आणि चालू घडामोडी संबंधित प्रश्न असतात, क्लास नोट्स वापरा. किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरा पंचायत राजसाठी, सोबतच त्या क्लासच्या नोट्स. आम्ही सुद्धा हे नोट्स खूप भारी बनवले आहेत, ज्या मला त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. अर्थव्यवस्थेसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा, सोबत क्लास नोट्स वापरा. आणि दीपस्तंभ आणि क्लास नोट्स केलं तरी चालेल, किंवा सौदी आणि क्लास नोट्स. इथं आलो आपण याच्यामध्ये समाजसुधारक तुम्हाला सांगितलं, गाठा वापरा. इतिहासासाठी गृहवर पेलेकर वापरा. आणि हे 2 वेगळे वाटत असतील तर तुम्ही एकच वापरा, समाधान महाजन सरांचं पुस्तक त्यात सफिशियंट आहे. इकडं इंग्लिशसाठी पालायन सुरी एक पुस्तक घ्याच, सोबत महेश पाटील सरांचे इंग्लिश जे काही आता शॉर्ट नोट्स स्वरूपात पुस्तक आहे ते घ्या. आणि मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक कंपल्सरी सोबत ठेवायचं. सोबतच तुम्ही क्लास नोट्स वापरा, ज्या क्लासला तुम्ही आहे त्या, किंवा आपले पुस्तक आहे तेही तुम्ही वापरू शकता. नोट्स स्वरूपातच आहे, चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे. हे पूर्व परीक्षेसाठी याच्या बाहेर तुम्ही काहीच वापरू नका, हे खूप सफिशियंट आहे. ठीक आहे. आणि एवढं तुम्ही जर केलं आणि व्यवस्थित क्लास केला, तुम्ही 60+ सहज जाता. कसाही पेपर येते 60+ जाता पूर्व परीक्षेमध्ये, कारण मराठीमध्येच तुम्ही 25 पैकी 23+ जाता तिथे. ठीक आहे. आता सोबत तुम्हाला एक सांगतो, मध्ये आपण अभ्यास करतो, क्लास लावून करा, बिना क्लासचा करा, अभ्यास करतो आपण. आणि अभ्यास केल्याच्या नंतर परीक्षेला गेल्यावर आपण काय करतो तर बऱ्याच मिस्टेक होतात आपल्याकडे. मिस्टेक होतात म्हणजे माझ्या बी झाल्यात. मी जर 2 मिस्टेक केल्या नसत्या तर मी 2021ला PSI म्हणून जॉईन झालो असतो. ठीक आहे. मिस्टेक झाल्या का झाल्या, आपण जे ट्रायल अँड एरर म्हणतो ते आपण डायरेक्ट पेपरमध्ये करतो, त्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. बरोबर आहे. गोंधळ होतो आपल्याला कधी कधी काय होतं की आपल्याला त्या वेळेमध्ये तेवढे प्रश्न सॉल्व्ह करून होत नाहीत. मग तुम्ही शेवटी म्हणता, अरे यार शेवटच्या प्रश्नापर्यंत मी पोहोचलो नाही, शेवटच्या प्रश्नात गेलो आणि शेवटचे प्रश्न 4 राहिले माझे, त्यातले 2 प्रश्न मला येत होते, असं म्हणता तुम्ही. म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आपण टेस्ट सिरीज सोडवायची असते. अभ्यास किती प्रमाणात झाला आपला हे अनालिसिस करण्यासाठी, तो मोजण्यासाठी. बरं, आपण जे अभ्यासले ते आपल्याला इथं कळतंय, परंतु ते पेपरमध्ये अप्लाय होते का हे सगळं चेक करण्यासाठी. कारण काय की शेवटचे जे रिव्हिजन म्हणतो आपण, रिव्हिजन, अभ्यास तुम्ही भरपूर केला, रिव्हिजनच पडले नाही तर तुम्हाला ते ब्लँक होतं. तसं टेस्ट सिरीज खूप महत्वाची परीक्षेमध्ये. मी तुम्हाला सांगतो, 2017ला मी टेस्ट सिरीज केली, सगळ्या परीक्षा पास होतो. का म्हणजे 18च्या आणि 19 बी. का तर मी टेस्ट सिरीज कंटिन्यू करायचो. आधी टेस्ट सिरीज केली नाहीत, कारण टेस्ट सिरीज सोडली की आपला अभ्यास करतो, आपल्या चुका कळतात. 10 चुका झाल्या तर पुढच्या वेळेस ती 8च होतात, त्याच्या पुढच्या वेळेस 6च होतात, त्याच्या पुढे 4च होतात. आणि पेपरमध्ये 1-2च चुका होतात, जास्त होत नाही, 1-2 तर होतातच. ह्या चुका टाळणे आणि टाइम मॅनेजमेंट 2च गोष्टी टेस्ट सिरीज सोडायची असते. टेस्ट सिरीज मध्ये मार्क किती आले याला काही गरज नाही, त्यात लक्षातच घेऊ नका. का तुम्ही चुका टाळल्या तुमच्या की तुमचे मार्क्स ऑटोमॅटिक वाढतात. ठीक आहे. त्यामुळे मार्क किती आले याच्यापेक्षा मी अभ्यास केला तो प्रॉपरली अप्लाय होतोय का ते पाहण्यासाठी टेस्ट सिरीज असते, म्हणजे चुका टाळण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंटसाठी. तर ही टेस्ट सिरीज आपल्या बऱ्याच मुलांची मागणी होती म्हणून आपण टेस्ट सिरीज आताच लॉन्च करून ठेवली. पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज चालू केली, जी तुम्हाला 10 टेस्ट ऑफलाईन स्वरूपात, प्रिंट स्वरूपात आयोगाच्या पेपरप्रमाणे घरपोच मिळतील. पेपर रेडी आहेत, फक्त करेक्शनसाठी थांबलोय आम्ही. 3 टेस्ट सिरीज ऍपमध्ये फ्रीमध्ये सोडलेत आम्ही. ऍपमध्ये ऑनलाईन स्वरूपात 2 आणि 1 PDF स्वरूपात अशा 3 टेस्ट सिरीज आम्ही फ्रीमध्ये सोडल्या आहेत, ज्या आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे आहेत. आयोगाच्या पेपरसारखे पेपर आम्ही प्रिंट स्वरूपात तुम्हाला घरपोच करणार आहोत, प्रिलिम्सचे आणि मेन्स सुद्धा. आता ही प्रिलिम्सची टेस्ट सिरीज आहे, ही टेस्ट सिरीज आपल्याला घरपोच बाय पोस्ट मिळणार आहे. याची फीस आहे नाममात्र 1299 रुपये. ह्या याच्यामध्ये तुम्हाला पेपर प्रिंट करून तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवणे. 10 पेपरचा सेट असणार आहे हे. सोबत तुम्हाला मेन्सची टेस्ट सिरीज आहे, हे मेन्सची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहे. आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक विषयाला जेवढे वेटेज आहे त्याप्रमाणे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित हे 10 टेस्ट असणार. 10 टेस्टची टेस्ट सिरीज ही सुद्धा तुम्हाला 1299 मध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, हे टेस्ट तुम्हाला दिल्या की त्या टेस्टचं 10ही टेस्टचं प्रत्येक विषयाचं सविस्तर विश्लेषण स्वरूपातले लेक्चर्स ऍपमध्ये असतील.
टेस्ट तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात मिळणार, तुम्ही ती सोडवायची आणि तुम्ही सोडून झालं की तुम्हाला काय असणार आहे, आन्सर शीटही सोबतच असणार आहे, ती चेक करायची आणि काय चुकलं कुठं चुकलं किंवा त्याचं अनालिसिस पाहण्यासाठी ॲपमध्ये आपण ती कोर्स बॅच लॉन्च केलेली आहे. म्हणजेच तुम्हाला पूर्व परीक्षेच्या 10 टेस्टचे म्हणजेच 1,500 प्रश्न झाले, सॉरी 1,000 प्रश्न झाले, तर ह्याचे किमान 50 तास म्हणजे प्रत्येक विषयाचं 9 आपल्याकडे टॉपिक आहेत, हे प्रत्येक विषयाचं प्रत्येक टेस्टचं सविस्तर विश्लेषण ॲपमध्ये असणार आहे. इथे मेन्सचं सुद्धा 150 प्रश्न आहेत, 150 प्रश्नांचे एक पेपर आहे आणि हे 150 म्हणजे 1,500 प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण ॲपमध्ये त्या तुम्हाला टेस्ट कोर्समध्ये असणार आहे. म्हणजे ह्या 1,300 रुपयात तुम्हाला काय मिळणार आहे, तर ह्या टेस्ट आयोगाच्या पेपरप्रमाणे प्रिंट स्वरूपात घरपोच मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला त्याचं सविस्तर विश्लेषणची जवळपास किमान 50 ते 60 तासांची बॅच असणार आहे. विश्लेषणची ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. सोबत आपण इथं पुढे आलो इथं तर तुम्ही प्री प्लस मेन्सची टेस्ट सिरीज घेतली, म्हणजे जे तुम्हाला तिथं आहे, म्हणजे कुणी प्रीची घेऊ शकतो, कोणी मेन्सची घेऊ शकतं, कोणाला प्री प्लस मेन्सची हवी असते म्हणजे 20 टेस्ट पेपरची, तर त्यांना सुद्धा सेम आता जे सांगितलं आपण प्रीचं काय मेन्सचं काय ते सगळं मिळणार आहे याच्यामध्ये. फक्त इथं काय आहे तर इथं फीस कमी आहे. जे एकत्रित घेतील त्यांना फक्त 1999 म्हणजेच बघा 13,226 नाही, 1999 म्हणजे 2,000 रुपयात ते संपूर्ण मिळणार आहे. ठीक आहे. आता हा भाग आहे, यासाठी तुम्ही काय करा, टेस्ट सिरीजसाठी डिपार्टमेंट PSI आपलं द इंटिग्रेटेड अकॅडमीचं आपलं ॲप आहे, ते प्ले स्टोअरवरून तुम्ही टाईप केलं की डाउनलोड करून घ्या. तिथं तुम्हाला लोगो दिसला, हे ॲप आहे आपलं आणि तुम्ही हे ॲपमध्ये डेप्थ PSI नावाचा फोल्डर आहे, त्याच्यात टेस्ट सिरीज आहेत, पूर्व परीक्षा कोर्स, मुख्य परीक्षा कोर्स आणि पूर्व परीक्षा अधिक मुख्य परीक्षा टेस्ट कोर्स अशा नावाचे कोर्स आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच हे तुम्हाला जे पुस्तक सांगितलं मी, हे पुस्तक आपलं परत दुसरी लॉन्च होतंय MPSC आपल्या यासाठी, पूर्णपणे MPSCच्या परीक्षेसाठी. आपलं पूर्वीचं जे पुस्तक आहे ते TET बेसवर आहे, म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम प्लस आणखी काही घटक आहेत जे आपल्या परीक्षेला नसतात, त्यामुळे तुम्ही ते पुस्तक नाही घेतलं तर चालेल, पण हे पुस्तक आपण लवकरच लॉन्च करत आहोत. यासोबत तुम्हाला आता आपण मेन्सचा अभ्यासक्रम पाहूयात. मेन्सचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये आपला काय कोणते पुस्तक वापरले पाहिजेत. आता हा प्रमुख काय आहेत आपले सध्याच्या प्रकारानुसार आपण पाहिलं तर याच्यावर 60 प्रश्न आहेत आपल्याला, बरोबर आहे, याच्यावर 60 प्रश्न आहेत. तर या 60 प्रश्नांसाठी आपल्याला एक पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे बघा, चांदेची पुस्तक आहेत, चांदे. ठीक आहे, यांचे प्रमुख कायदे आणि दुय्यम कायद्यासाठीचे पुस्तक आहेत, तर प्रमुख कायदे तुम्ही इथं वापरू शकता चांदे. सोबत तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे, म्हणजे कोणतरी एक घ्या, आज सगळेच घेऊ नका. चौधरी पब्लिकेशन, चौधरीची पुस्तक आहेत, चौधरी. ठीक आहे, पण चौधरींची पुस्तकं जी आहेत ती जशाच तसे त्यांनी दिलेत, म्हणजे जसा BR ऍक्ट असतो तेच दिलं त्यांनी. चांदेंची पुस्तकं थोडे विश्लेषण स्वरूपात दिले. ठीक आहे, तुम्ही चांदे वापरू शकता किंवा चौधरी वापरू शकता. आणि यासोबत आपण एक पुस्तक आणले मार्केटमध्ये, ठीक आहे, आपल्या अकॅडमीनं, द इंटिग्रेटेड अकॅडमीनं क्लास नोट्स म्हणून. ठीक आहे, त्या क्लास नोट्स तुम्ही क्लास नोटबुक नावानं आपण आणलंय, नोटबुक, हे तुम्ही वापरू शकता. मग याला हे जे क्लास नोटबुक आहे हे इथं मी तुम्हाला सांगतो माझं आहे, CHOURE, हे माझं क्लास नोटबुक आहे, ते तुम्ही नक्कीच घ्या. प्रत्येकाला ऍज इट इज जशाच तसे प्रश्न तुमच्या परीक्षेत येतील ह्याची मी हमी आताच देतो तुम्हाला. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण त्याच्यावर काम केले, आता मागायला दीड वर्षापासून त्याच्यावर मी काम करतोय. ठीक आहे, तेही पब्लिश होईल. एक क्लास नोटबुक आहे ते आपलं. ठीक आहे, पुस्तक नाही, क्लास नोटबुक स्वरूपात आहे आणि ते सुद्धा आपण लॉन्च करत आहोत. अभ्यासक्रम येईपर्यंत आपण थांबलो म्हणजे करेक्शनसाठी. ठीक आहे, सोबत तुम्ही दुय्यम कायद्यासाठी काय करू शकता, आपल्या क्लास नोटबुक्स मध्ये दुय्यम ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये एक तर प्रमुख कायदे हा पहिला पार्ट आहे आणि दुसरा भाग आहे ज्याला आपण दुय्यम कायदे म्हणतो, माइनरी ऍक्ट आहेत. आणि याच्यामध्ये तिसरा पार्ट काय आहे तर हे HR आहे, ह्युमन राईट्स आणि स्टेट पोलीस अथॉरिटी. ठीक आहे, हे पण आहे. सगळा भाग याच्यामध्ये कव्हर केलाय. म्हणजेच आपल्याला लॉचा, फॉरेन्सिक सायन्सचं 20 आणि पॉलिटीचे 15 सोडले तर 115 प्रश्न, 115 प्रश्नांचा जो काही सगळा भाग आहे तो इथे आहे, याच्यामध्ये कव्हर केलेला आपण. ठीक आहे, आता दुय्यम कायद्यासाठी सुद्धा तुम्ही चांदे वापरू शकता, एक चांदे वापरू शकता, अधिक तुम्हाला मी काय सांगतो हे आपलं वापरा. म्हणजे ह्या दुय्यम कायद्यासाठी तुम्ही ऑप्शन मध्ये ठेवा, मोस्ट ऑफ दी मी तुम्हाला काय सांगेल हेच वापरा. म्हणजे आपलं हे पुस्तक एक घेतलं तुम्ही क्लास नोटबुक तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे आणि प्रमुख दुय्यम कायदे, ह्युमन राईट्स, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आणि जे काही आपल्या मानवी हक्क संदर्भातले इतर काय आपले प्रश्न असतात, ठीक आहे, ते सुद्धा सगळा भाग त्याच्यामध्ये कव्हर केला 115 प्रश्नांचा. यापुढे इथं आलो आपण तर भारतीय राज्यघटना आहे. तुम्हाला एकतर पहिला ऑप्शन मी तुम्हाला सांगेल कोळंबे सरांचं सफिशियंट आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक सफिशियंट आहे. आणि याला ऑप्शन सांगेल मी पर्याय म्हणून की M लक्ष्मीकांत.
एम लक्ष्मीकांतचं पुस्तक मोठं आहे पण पुस्तक दर्जेदार आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी हे ठीकच आहे, पण तुम्ही एम लक्ष्मी किंवा कोळंबे दोनपैकी एक वापरा, दोन्ही वापरू नका. अधिक यासोबत तुम्ही काय करा, क्लास नोट्स कंपल्सरी. ठीक आहे, इथं आलो आपण फॉरेन्सिक सायन्ससाठी. आता हे फॉरेन्सिक सायन्ससाठी तुम्हाला एमपीच्या नोट्स वापरा. MPA ह्या सफिशियंट. का माहिती का, ह्या एमपीच्या नोट्स आहेत ह्या तुम्हाला त्या ऑथेंटिक, आणि दुसरी गोष्ट शॉर्टकट स्वरूपात, आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये समजण्यासोपी भाषा आहे, म्हणजे अवघड करून सुटलं नाही. काही जणांचं म्हणणं असतं, आता बरे मार्केटमध्ये पुस्तक आहेत 2-3 पुस्तक मला माहिती आहेत, पण त्याच्यामध्ये म्हणतात काही जणांचं की खूप अवघड आहेत, ते क्लास घेतल्याशी समजतच नाहीत वगैरे वगैरे. ते तुमच्यावर डिपेंड आहे, मला सांगायची गरज नाही. मग या एमपीच्या नोट्स वापरा. सोबतच तुम्ही, मी पुस्तकाचं मला आपल्या शिक्षकांनी सांगितलं होतं फॉरेन्सिकच्या, की कोण बिरोले मॅडम काहीतरी आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे, आणि चौगुले सर आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे असं मी ऐकले. तर ते पुस्तकं तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार ठरवून वापरा. मला तर तेवढं जास्त त्या पुस्तकांबद्दल माहित नाही म्हणून मी ते तर सगळं करत नाही, पण हे एमपीएच्या नोट्स तुम्ही कंपल्सरी घ्या. आणि एमपीएची नोट्स अधिक एक बुक्स घ्या, जे बुक्स तुम्हाला ते चौगुले सरांचं असेल किंवा बिरोले मॅडमचं असेल किंवा अजून कोणाचं असेल ते वापरा. ठीक आहे, आणि हे जे आहे ते तुम्हाला आपण सांगितलं आपल्या क्लास नोट्स वापरा पूर्णपणे. याला क्लास नोटबुक, हे कोणाचं क्लास नोटबुक, आपलं. म्हणजे मी इथं सांगतो की माझं हे क्लास नोटबुक आहे, ते क्लास नोटबुक तुम्ही घ्या. त्याला याच्या बाहेर आपण प्रश्न, म्हणजे कायद्याच्या बाबतीमध्ये, कायद्याची 115 प्रश्नांची बाबतीमध्ये आपण आपल्या क्लास नोटच्या बाहेर जाऊ देत नाहीत, तेवढ्या अँगलला आपण ते बनवलंय. ठीक आहे, ते तिथं तुम्ही ते वापरा. म्हणून ही पुस्तक लिस्ट तुम्हाला, बुक लिस्ट मी दिली आहे, ही बुक लिस्ट अगदी प्रॉपर दिली आहे. ही बुक लिस्ट तुम्ही घ्या नक्की. याच्या बाहेर प्रश्न जात नाही, हे तुम्ही घेतलं याच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीये. आता हे जे आपलं क्लास नोटबुक येते ते या टाइम डेप्टी PSI कायदे लॉ क्लास नोटबुक, हे क्लास नोट्स आपण आणतो आहोत एक नोट्स स्वरूपामध्ये. तर हे पुस्तक आहे 115 प्रश्नांची पूर्ण तयारी करून घेणार. म्हणजे आपला जो कायद्याचा भाग आहे फॉरेन्सिक पेपर, मेन्सच्या पेपरमध्ये फॉरेन्सिक सायन्सचे 20 प्रश्न आणि 15 प्रश्न पॉलिटिक्स सोडून बाकी संपूर्ण घटक याच्यामध्ये असणार आहे. हे तुम्हाला लवकरच उपलब्ध होते. आणि जे आपले मुलं आहेत, तयारी करणारे परीक्षार्थी आहेत, त्यांना 2 वर्ष व्हॅलिडिटी असणारी पूर्व परीक्षा अधिक मुख्य परीक्षा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच द्वैवार्षिक मेंबरशिप प्रोग्राम नावानं आपण लॉन्च केली आहे. याच्यामध्ये ही टीम आहे तुम्हाला समोर दिसते. आपल्याकडे भूगोलसाठी अबूज पाटील सर शिकवतात, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री समाज सुधारकचा गणेश सर शिकवतात. सोबत आपल्याकडे पुढे आलो आपण तर प्रवीण राऊत सर इकोड शिकवतात. मयूर बाबर सर आहेत, ते फॉरेन्सिक सायन्स शिकवतात. ठीक आहे, आता हे सगळे जे आहेत, समजा मयूर बाबर सर आहेत, राज्यसेवेचे इंटरव्ह्यू दिले 2 वाजता, 2 वेळेस मेन्स दिले, UPSC मेन्स दिली आहे, आणि क्लास शिकवण्याचा एक 7-8 वर्ष अनुभव आहे. सोबत इथं मी आहे. आता माझ्याकडे काय आहे, मी पूर्व वर्षामध्ये मराठी शिकवतो, आणि मुख्य परीक्षेचे 115 प्रश्नांचा जो कायद्याचा भाग आहे तो परिपूर्ण कायद्याचा भाग मागल्या 18-19 पासून मी शिकवतो एक शिकवण्या क्षेत्रात आहे. आणि मी स्वतः LLB करतो. माझं स्वतः कायदे 6 वर्षापासून कायदे शिकवतो डायरेक्ट आणि डिपार्टमेंटला. आणि सोबतच इथं या आपला प्लॅटफॉर्म जो आहे तो हा मुख्य प्लॅटफॉर्म आपला कायद्यावरच डिपेंड आहे. इथं आणि माझ्या स्वतःच्या, मी स्वतः MPSC अभ्यास करत असताना जवळपास 13 वेळेस मेन्स दिल्यात. आता तुम्ही म्हणता 13 वेळेस मेन्स दिला, मग सिलेक्शन का नाही झालं? सिलेक्शन का नाही झालं? मी मेन्सचा अभ्यास करणं, प्री अभ्यास करणं, मेन्स अभ्यास करत कसं मी शिकवण्याचं काम करतो पहिल्यापासून, त्यामुळे मी अभ्यासात जास्त भर दिला नाही. आणि जी मुख्य परीक्षा आहे ते मुख्य परीक्षेमध्ये अभ्यासात न प्रॉपर केल्यामुळे, म्हणजे मी फक्त एकच विषयाचा अभ्यास करून चालणार. मी लॉ शिकवायचो म्हणून मी लॉवर जास्त भर द्यायचो, आणि मराठी शिकवायचो म्हणून मराठी भर द्यायचो. परंतु तिथं काय असतं, सगळे विषय तुम्हाला एका विषयावर भर देऊन तुम्ही पास होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजेच इंग्लिशमुळे मी नापास झाले, मी उघड सगळीकडे सांगतो. कारण इंग्लिश मला 40 पैकी मार्क यायचे 8-10, आणि मी नापास व्हायचो 2-3-4 मार्कांनी. ठीक आहे, ही सत्य परिस्थिती आहे. मग इंग्लिशला जर भर दिला असतं झालं असतं सगळीकडे. कारण ज्यावेळेस शिक्षक असतो त्यावेळेस 2-3 विषयाचा शिक्षक असतो मॅक्स टू मॅक्स. परंतु जसं की मी कायद्याने मराठी शिकवतो, परंतु अभ्यास परीक्षार्थी म्हणून त्याला प्रत्येक विषयात तेवढा अभ्यास करावा लागतो. आम्ही सगळा अभ्यास केला, परंतु मेन्सला प्रत्येक विषय 10 प्रश्नांचे वेट असणारा विषय सुद्धा आपण स्किप करून चालत नाही मेन्सला, आणि जे मी स्किप केले. इथं आपल्याकडे अभिजित पासले सर आहेत, जे वकील आहेत, ज्यांनी MPSC मेन्स दिले, UPSC मेन्स दिली आहे. रुचिता सुळे मॅडम आपल्याकडे शिकवत नाही तिथं आपल्या बॅचला, पण इथं संजय सर आहेत, संजय बॅगलॉर सर आहेत, जे SSC पोस्ट होल्डर आहेत, जे इंग्लिश शिकवणार आहेत. आणि पूजा मॅडम आहेत, या सुद्धा आपल्याकडे एक गेस्ट लेक्चर म्हणूनच असतील. आणि आपल्याकडे एक दीक्षित मॅडम म्हणून आहेत, जे एक आपल्याकडे लॉ साठी गेस्ट लेक्चरर म्हणून असतील. ही आपली टीम आहे. 2 वर्षी कोर्स आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं, संपूर्ण टेस्ट सिरीज मध्ये प्रिलिम्सचे मुख्यच्या टेस्ट सिरीज मध्ये. सोबतच तुम्हाला याच्यामध्ये काय मिळणार आहे, तर पूर्वचा लाईव्ह प्लस रेकॉर्ड कोर्स, मुख्यचा लाईव्ह प्लस रेकॉर्ड कोर्स, रिव्हिजन बॅच, म्हणजेच तुमच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारा प्रत्येक घटक. आणि सोबत आपण संपूर्ण प्रकारच्या नोट्स या बॅचमध्ये
प्रोव्हाइड करत असतो, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना असं वाटतं की नाही मला फक्त प्री घ्यायची तर तुम्ही प्री घेऊ शकता, ज्यांना वाटतं मेन्स घ्यायची तर मेन्स घेऊ शकता. 60+ आणि 260+ अशा नावाच्या आपण 2 बॅच चालू केल्यात, पूर्वसाठीची एक आणि मुख्यसाठीची एक. ठीक आहे. आता जर तुम्ही जॉईन झालात तुम्हाला रेकॉर्ड बॅच पण मिळते, इथून पुढची लाईव्ह बॅच पण मिळते. आणि याच्यामध्ये ही टीम परत आहे. आता मेन्स मध्ये आपण पाहायला गेलो ते दीक्षित मॅडम आहेत आणि अभिजित सर हे गेस्ट लेक्चरर असतील. लॉ साठी मी लॉ घेतोय. आपले समाधान कोकडे सर पॉलिटी घेणार आहेत आणि मयूर बाबर सर फॉरेस्टिंग घेणार आहेत मेन्ससाठी. ही मेन्सची बॅच आहे. ती मेन्सची बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे. प्रिलिमची बॅच चालू झालेली आहे. ही प्रिलिमची आपली टीम आहे. हे संजय सर आहेत जे आपल्याकडे इंग्लिश शिकवणार आहेत आता. तर पूर्वसाठी स्वतंत्र बॅच आहे. मुख्यसाठी तुम्हाला जी हवी ती तुम्ही इथं घेऊ शकता. आणि बुक लिस्टच्या बाबतीमध्ये तुम्हाला बुक्स, आता हे जे बुक्स हवेत त्या बुक्समध्ये ज्यांना कोणाला असं वाटतं की आम्हाला बुक्स घरपोच हवेत आहेत त्याच किमतीमध्ये, म्हणजे काही असं हे नाही, कारण सगळा गट्ट असेल तर ते पाठवणारे पण पाठवून देत तुम्हाला. तर तुम्ही काय करा माहिती का, हा इथं माझा नंबर दिलाय मी स्वतः याच्यामध्ये, इथं नंबर आहे माझा, हा 9922485500. याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला ते बुक शॉपचा नंबर येतो, बुक शॉपचा, ते तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही असेल ते घरपोच करतात. ठीक आहे. म्हणजेच तुमचे जे सगळे पुस्तक आहेत ते एका जागी ते मिळतील आणि तुम्हाला ते घरपोच सुद्धा करतील. तुम्हाला इकडे यायची आवश्यकता नाही किंवा तुम्ही जिथं आहे तिथं सगळे मिळतीलच असं नाही. ठीक आहे. तर तुम्हाला सांगितलं की ते तुम्ही त्यांना तुम्हाला ते घरपोच करतील आहे त्या किमतीमध्ये, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 रुपया न घेता घरपोच करू शकतात. ही लिस्टही लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, कोर्सच्या बाबतीमध्ये डिपार्टमेंट PSIच्या बाबतीमध्ये आपण हे संपूर्ण कोर्स 2 वर्षापासून आपण घेत आहोत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा जॉईन व्हा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि हा बुक लिस्टचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थांबूया, आपण इथं भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.